हरिसाल आणि दुनी येथील 19 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धारणी तालुक्यातील सिपना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। या पुरात दिया व उतावली दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेल्यामुळे धारणी तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे। 14 सदस्यांची टीम मेळघाटामध्ये दाखल झाली असून पूर परिस्थितीवर जिल्हा प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे। पूर ओसरता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाचे बांधकाम करण्यात येईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियंत्रण कक्षातून मिळाली आहे। संततधार पावसामुळे धारणी तालुक्यातील सिपना नदी व छोट्या मोठ्या नदी नाल्या मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। मंगळवारी पहाटे 6च्या सुमारास सिपना नदीच्या पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे हरिसाल येथील 10 व दुनी येथील 9 घरांचे नुकसान झाले आहे। महसूल प्रशासनाद्वारे तेथील बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले। त्यांची जिल्हा परिषद शाळेमध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। पूर परिस्थितीची माहिती मिळताच धारणी तहसीलदार सचिन खाडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन स्थितीची पाहणी केली आणि बाधित कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवून मदत कार्य सुरू केले। पूर परिस्थितीवर नियंत्रणासाठी तातडीची उपाययोजना म्हणून राष्ट्रीय बचाव पथक व शोध पथकाची चमू धारणी येथे तैनात करण्यात आली आहे। पूर परिस्थितीवर महसूल प्रशासन लक्ष ठेवून आहे। पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी पुलावरून वाहतूक करू नये अशा सूचना दिल्या जात आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे बाधित पुलाची पाहणी करण्यात आली असून स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता व कंत्राटदार याची चमू लक्ष ठेवून आहे। परतवाडा ते अंजनगाव सुरजी रस्त्यावर सापन नदीवरील वडगाव फत्तेपूर येथील पूल खचलेला असून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी शहानूर येथे जिल्हा शोध बचाव पथक तैनात करण्यात आले आहे। या ठिकाणी चव्हाण आडनावाचा मुलगा पुरात वाहून गेला असून बचाव पथकाद्वारे त्याची शोध मोहीम सुरू आहे। चांदूर बाजार तालुक्यातील कोणवर्धा येथे पावसामुळे वसंत धुर्वे यांच्या घराची भिंत कोसळून भाग्यश्री अनिल धुर्वे, वैष्णवी अनिल धुर्वे व विमल धुर्वे या जखमी झाल्या आहेत। जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे। मौजा दिया उतावली मुख्य रस्ता मार्ग क्रमांक 3 पुराच्या पाण्यात खचलेला आहे। धारणी दिया बैराड पोच मार्ग खराब झाला आहे। जिल्हा परिषद अधीनस्थ असलेल्या ढाकणा गावाजवळील पूल खराब झालेला आहे। चांदूर बाजार येथून बादल डकरे यांचा हा वृत्तांत।